इथं वाद येतोय. बोल पाणी बोल आणलाय हाय ठेवलाय ताक बघू दे मला माय काय करताव काय बोल पाणी खेळता फक्ता फक्ती खेळता तू कधी खेळलाय काय मी रात्रीचा खेळतो बॉल पाणी अरे काय म्हणतो मग कोणता शॉट मारतो काय पण बोलता अरे रात्रीचा खेळतो म्हणजे मी रात्रीचा नाईट बॉल खेळतो नाईट बॉल नाही तर फकवायची लय सवय आहे मला माहिती आहे फकवा फकवी घेता तो घेताय तो टाकी लागल्या झोडून चड्डीची तरी इज्जत अरे सुजल अरे एवढा नटाबटा करून चाललाच तरी कुठे रे वाटपड्या जातोय रे मुंबईवरून फोन आला कामासाठी तुझी जरा माहिती घ्यायला जातोय अरे मुंबईवरून आला माहितीये मला पण नेमका कुठून आलाय तुला कॉल सँडल्स रोडवरून काय संडास रोड अरे मी या इंटरव्ह्यूला जातोस का संडासला जातो अरे नाही रे धोंड्या मुंबईला एक स्टेशन असतं ना तिथून कॉल आला होता वय काय मला वाटलं संडास करायला झाला मी जातो मला उशीर होतोय हा जा तुम्हाला काय रोग भरला इकडे तिकडे टाकावायचं काय झालंय काय तुम्ही पकवा कुठली चला आता टाकी लग्न सोडून कोणा टाकी सोडून इकडे रस्ता भेट आडवा सरळ सरळ धमक्यात देतोय आडवा करतोय कोणाचा पूर रे हा कोणाचा पूर कोणाचा हा पप्पांचा काय म्हणतो काय बर असू दे आम्हाला तिकडं घालवतोय तू कुठं पप्पा उभी करायला जातोय जाय मी कुठं पण तुला काय करायचं मी पण येतो काठी घे मी करायची चौकस कर आम्ही जाता अरे येतोय मी पण हा चला झोपले की काय तर मी या आगवे गावचा सरपंच आजचा दिवस हा समजून घ्या मी या आगवे गावचा सरपंच म्हणजे कसं मी खातो सगळ्यांच्या घरचं म्हणून मी सरपंच अरे बरेच दिवस झाले हा धोंड्या कुठे दिसत नाही आमच्या हक्काचा माणूस अगदी आडअडचणीवर धावून येणारा हा धोंड्या गेला तरी कुठं काल गल्या गम्मत झाली
काय अरे म्हणजे असं का बोलतोय? अहो तुम्हाला माहित नाही काय अहो गावात काय चाललंय तुम्हाला काय माहित नाही काय 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 चाललंय काय? अहो गावातली सगळी पोरं मुंबईला निघाली हा. आणि तुम्ही म्हणता काय चाललंय काय मुंबईला निघाली? हा? अरे या गावचा मी एवढा विकास करून गावावर ही परिस्थिती आलीच कशी म्हणतो मी? अहो परिस्थिती आली कशी म्हणजे गावचं पुढारी तुम्ही हा गावचा विकास करणार तुम्ही मग तुम्हाला माहित गावावर परिस्थिती अशी आली कशी अरे म्हणजे मी ह्या गावचा विकास केलाय हा केलाय ना? हा पण मला सांगा एवढा विकास काय केला आहे काय केलं हा, म्हणजे? मला अरे, ऐक- माझ्या पोरग्याचं नाव विकास ठेवलंय. तुमचा विकास झाला रात्रीची डोकरं तुम्ही फोडली आहे जी मला सांगायची नाही अरे, हो, तुमचा विकास झाला मला सांग हा. माझा विकास म्हणजे गावचा विकास की नाही? हा लय झालं म्हणूनच तो पोरगा मुंबईला निघालाय आणि अरे, सांगता असं काय माझा म्हणतोस? हा? आम्ही सरपंच आहे तू. हा म्हणूनच सांगतोय काय तुम्हाला म्हणूनच तो पोरगा मुंबईला निघालाय मुंबईला निघालाय? मग भावी सरपंच चल, आहे. चल, हा, बघूया हो. त्याला कशाला मुंबईला चाललाय तो. हा, चला, अरे, चला. मी तर तर मुंबईला जायची गरजच हा, नाही म्हणतो मी. हा, तुम्ही विकास केला पाहिजे ना मोठा हा, चल, चला. चल, बघूया चल. बरं ही प्राजू राहिली कुठे अजून किती वाट बघायची या मुलीची ह्या मुलींचं ना असंच असतं प्रेम करायचं आणि वाट बघायला लावायची अरे सुजल तू आला तुला तर उशीर नाही तर झाला नाही ते येऊन. हो मग अरे मी तिथं बाबांना काहीतरी सांगून आले कसं तरी बघ ना बरं बरं ठीक आहे अरे तुझ्या जॉबचं काय झालं कॉल आला होता ना अगं गेलो होतो बायोडेटा पाठवून आलोय हा, बरं ते जाऊ दे खूप दिवसांनी भेटलेस जरा दोन प्रेमाचे शब्द तरी बोल असं कोण म्हणतो हो मग नाही बरं बरं माझा उशीर ना नको चंद्र तारा फुलांचे पसार जिथे मी असावे तिथे तू असावे तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे नजरेत तुझ्या स्वतःला जिथे सावली दूर जाते जराशी तिथे हात तू हाती घेशील मला साथ देशील माझा अरे चल मला खूप उशीर होतोय बाबा घरी वाट बघत असतील हा चालेल चल हो चल ओ सरपंच बोला याला आपण गावभर शोधतावाय आणि हा बघा इथे घातला काय रे सुजल तू इथं आहेस? हो सरपंच काका तुम्ही इकडे कसे काय अरे, तुला बघायला आलो तो का हो काय झालं अरे ए, तू मुंबईला चाललायस ना जाणार आहे मग हा? मुंबईला चाललोय कामासाठी कामाचं कामासाठी मुंबईला चाललाय हो. अरे मी या गावचा एवढा विकास केलाय तो कुणासाठी? हो सरपंच विकास हा फक्त तुमचा झालाय तू का रे? ए! अहो, विकास हा फक्त तुमचा झालाय गावचा विकास झालाय नाही कारण तुम्हाला ढोकळ्या टाकायची लय सवय आहे म्हणून तो विकास झाला हो सरपंच काका आता गावात आहे तरी काय माझ्या वयाची सगळी पोरं गेली मुंबईला आता इथं राहिले ती फक्त म्हातारी होता हा बरोबर बरोबर अहो ती पांढऱ्या केसांची राजकुमारी आणि पांढऱ्या केसाचा राजकुमार अरे पण मी काय म्हणतो त्या म्हाताऱ्यांकडे ती कोणतरी बघायला तर राहायला पाहिजे की नको? ए, काय जायला हवंय ना आता असं काय करतो कोण? बघणार कोण हेच बघणार त्यांच्याकडे हा? सरपंच ना गावचे अरे पण त्याला विकास करण्यापासून कुसून भेटत यावा ना त्याला डॉक्टरे टक्के आहे हो सरपंच काका गावामध्ये काम धंदा नाही हा, मजुरी नाही हा. जड काम करायला कोण म्हणत नाही आणि जर काम केलं नाही तर पोरगी कोण त्यांना सांगा ऐक. मला? बरं काय? अरे मी इथं कशाला आहे मग? हो. तुला पोरी कोण देत नाही? ओ डॉक्टरे टका तुम्ही तुमची द्याल काय तू आता काय बोलतोय?
तुम्ही तुमची द्याल काय आणि ते मी कसं सांगू माझ्या बायकोला विचारायला लागेल करा करा तुम्ही असा काय नाव तुमचा आहे काय? अहो तुम्ही असा तुमचा विकास करा हा. हो सरपंच का चला मला उशीर होतोय, मला कागदपत्र गोळा करायचे आहेत. येतो मी हा चालला हा जाऊ दे तो विकास करता किती तर त्याला पण माहिती आहे ना होय काय हा हो सरपंच तुम्ही तुमचा विकास करा काय अरे हा, मी पण माझा विकास करायला जातो चल मग. चला चला चला. अरे सुजल आपल्याला इथं कोण बघणार तर नाही ना? हा, कशाला टेन्शन घेतोस तू? मी तर आहे ना. गाडी गोडी अशी. गाडी गोडी. हा? अरे लाडी गोडी दाढी गोडी दाढी गोडी हा अरे सरपंच कुठं राहिलं अरे विकास करणारा डॉक्टर आहे का काय? कुठे जातो कुठे जातो म्हणजे? अरे आलो म्हटलं जरा गावचा फेरफटका मारून येऊ म्हणलं अहो फक्त गावाकडेच बघणार की घराकडे पण लक्ष नाही म्हणजे तुला नक्की बोलायचं काय कसा अहो मला समजलंय की तुमच्या मुलीला पोरगा बघता आहे पोरगी वयात आल्यावर काय पोरगा नाही तर कोण बघणार पोरगाच बघायचा आहे मग जरा तुमच्या मुलगीला दाखवा काय अहो फोटो हो पुढे दाखवा फोटो दाखव हा. सरपंच म्हणून मी ढोपले नाही का बोलतो मोबाईल विसरून आला हा फोटो बघायचा आहे हा बघ दिसला ही तुमची पोरगी आहे हिला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय तुमची पोरगी आहे म्हणजे नाही हो हिला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय म्हणून कुठं कुठं बघितली कुठं आधी तुमच्या पोरगीला बोला मग मी सांगतो कुठं बघितलंय होय काय हा बघ बघ खरं खरं बघा अरे, पाय टेकला. राजू अरे राजू का हो बाबा मला बोलवलं? आता हा काय म्हणतोय बघ जरा माझ्या पाठीमागे तुझं काय चालू आहे काही नाही असं काहीच नाही बाबा. काही नाही काही नाही हो मग परवा त्या सपाट्याच्या माडावर कोणत्या पिढीच्या पर्याला पूर आला होता तुला? काही काय बोलताय, काही नका सांगू. काय बोलतोय तिरच्या पाण्याला पुरा लावता नाही हो बाबा असं काहीच नाहीये. काहीच नाही तर पण जरा पाठीवा तुम्ही पाठीवा काहीच नाही हो मग त्या लिंबेवाडीतल्या सुजनला कोणत्या बरोबर बघितलं होतं? काय काय हा परवा बघितलं होतं हा काय करत होती तुमच्या मी या गावचा सरपंच आहे 4 लोक मला ओळखतात त्याच्यामुळे काय करशील ते स्वतःला भाट देऊन कर डॉक्टर टाक्या पण तुला पहिल्यांदा गावात हाकलून लागलं लय बोलावं. गावातला पण सदस्य आहे तुमच्यावर सदस्य आहे म्हणून तुला इथं उभा केलाय हा होरी लक्ष असू दे काय चुकीचं करू नको काय चुकीचं करू नको चुकीचं झालं का नंतर सांग हो बाबा तुझ्यावर आणि माझं एकामेकांचं प्रेम आहे एकामेकांवर. आम्ही लग्न करणार आहोत. होय काय हो अरे पण मला कसं माहिती असणार तो कसा आहे तो हो मला त्याचा खूप आवडतो. काय हो स्वभाव अगं पण मला कसं माहिती असणार त्याचा काय बाबा मग मी काय म्हणतो सरपंच
तुम्ही त्याचा बघा काय स्वभाव. मी पण काय थंडी वाटलं तुम्हाला हा? होरी बरं आता मला ग्रामसभेला जायचंय मला उशीर होतोय मी जातोय ठीक आहे बाबा. हा. इकडं पोरगीला मुलाला भेटायला जायचंय आणि बापाला ग्रामसभेला जावायचंय. बापरे अटॅक जायचं ग्रामसभेला आणि गाव बघतो युकाशीची वाट. हा बटरवाला आला. बोल. लवकर ये, बटरवाला घ्यायला मी इथं आहे. तू लवकर ये. बटरवाला बटर घेऊन येतोय मला. हा? ये. हा, तू बटर घेऊन ये. तुला बटर मधून घेऊन येतोय. कशा लंबीला ऐसी बात है. अरे पट्टन पण लुंगी कुठून आणलाय सत्तर. मी लुंगी कुठून आणलाय सत्तर. अरे ये हमारा भाषा ही कपड़ा होता है. ऐसा ही कपड़ा है. तुझे मान ले अच्छा है अच्छा अच्छा है, अच्छा है, बहुत अच्छा है. किधर से आया है बे? हाँ? पैसा जो पैसा मेरे पास नहीं है. ऐसा कैसा कर रहा है. मेरे पास पैसा नहीं. मैंने कितनी बार बोला है मेरे पास पैसा नहीं है. अरे सुबह से मच लगा. अय्या गपरा टाकी लावण्या धोरून खातोय ना तुला कळतं काय. चांगला 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 और चाहिए क्या और चाहिए. नको नको मी जाता. हा चांगला पैसे नाही देणार हा? हाँ, जाता. हो ताई लो लो ताजा है ताजा. हा ताईला घे ताजा. मगाशी माझ्याकडे पैसा मागतो. हो तुमच्या लगेच ओळखलंस काय मला तू. नाही, कोण आहेस तू? अगं तुझा प्रिय तुझे कुठं जाणार होता? म्हणजे जाणार होतो म्हणजे आता जरा तुला भेटून जावं म्हटलं. का बरं? का काय तुझी आठवण येत होती म्हणून तुला भेटायला आलो माहिती आहे. हो का? चल मग माझी 12 इकडे जातो मी. हो चल. मंडळीनो नमस्कार नमस्कार. मला ओळखलं 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 का नाही नक्की काय तर मला नाही ओळखलं मग माणुसकी मिले वाटते. माणुसकी मिले वाटते. पण मी काय म्हणतो मी या गावात फिरतो आणि फिरता फिरता त्या खालच्या वाडीतल्या रामूचं लपडं त्या बैलवाल्याचं लपडं आमच्या मधलेवाडीतल्या सकू बरोबर मी माझ्या त्या पर्सनल डोळ्यांवर बसलो. पण मी काय म्हणतो मी त्याचंच लपडं बघत राह. मी त्याचंच लपडं बघत राह काय. हा अहो मी त्याचंच लपडं बघत राह. बाबांनो आणि तुम्ही राग नाही म्हणायचा. बाबांनो मला सांगा तुमचं लग्न किती वेळा झालं. बाबा 17 ते 18च्या दरम्यान झाला. हा नाही 17 ते 18 मला माहिती आहे. तुम्ही काय बघा हो म्हणायचे. 17 ते 18 वर्ष झाला असेल त्याला. अहो हा 27चा झालाय. हा 27चा झालाय. बागकात काय विकायला काढला नाही. बागकात काय विकायला काढला नाही काय. काय सांगायचं अरे काय. रे कोणाला विकाय काढलाय काय म्हणतोयस काय नाही नाही तुम्ही विकास करता. तुम्हाला काय सांगायचं. अरे तू विकायला का काढली नाही हा? कारण काय त्याचं अहो हा केवढा गडी झालाय बघितलं. एवढा झालाय अहो 27चा झाला. अजून 3 वर्ष राहिलेलं. आता टॅका लावायला लागलो. 27 झालं म्हणजे अर्ध झालंय हा? अजून किती हवंय मग तेच सांगतोय ना. तेच सांगतोय तुम्हाला. जायचंय काय त्या 27चं? मला लग्न करायचं. काय? लग्न करायचं. लग्न आहे तुला हा अरे मला सांगायचं इथं मी कशाला आहे होय, नाही नाही तुम्ही ढोपर टेकावं ना म्हणून. अरे गाढवा हा. मी आता ना तुला पोरगीचं काय टेन्शनच येणार नाही बघायला नाही येणार. हा? काय म्हणताव काय. काय म्हणताव काय मग म्हणजे? मी आजपासून तुम्हाला ढोपर टेका म्हणणार नाही. बघ हा बघ मी माझा हा सोबत. हा मग माझा एक हो मित्र माझा आहे या धोंड्याचा सबूत आहे.
माझा एक मित्र आहे हा त्याला मी फोन लावून बघतो हा लावा त्याची एक पोरगी आहे हा बघा मला पसंत करायला लागेल हा चालेल म्हटली नको तर जमणार नाही पण सरपंच कसं आहे माहिती आहे माझं? त्या रामन पण माझ्या बायकोकडे बघितलं नाही पाहिजे हा त्या आव्यान पण माझ्याकडे बायकोकडे बघितलं नाही का पाहिजे तुझ्या बायकोला एवढं काय सांगितलं बघायला पाहिजे यांनी? नाही असं नजर पण वरती नाही आली पाहिजे अशी बायको मला पाहिजे बघ हा मला तर वाटते ती तशीच आहे तशीच आहे ना लाखात एक लावतात आहे ना मग फोन करा फोन लावून बघ ना फोन करा. मला नाही, याचा नंबर काय देतोस काय रे हा बघू दे बघ बघ जरा याच्यात आहे बघ तुझं. 92 हा, बघ, शेवंती शेवंती तू हा, 92 आणि येते तू असं आहे? आता काय? असं नाही मग काय? शेवंती हा. शेवंती तू हा. येती तू हा. नाही ती ना डोका टेक्या. तुला मी फोन लावून की नको सांग लावा 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 बरं. हा या लवकर लागेल लग्न का पाहिजे हॅलो हॅलो हा, नमस्कार नमस्कार सरपंच आपल्या गावचा सरपंच बोलतोय हा बोला सरपंच अहो, मी काय म्हणतोय तुमच्या पोरगीचं लग्न करायचं ठरवलंय असं माझ्या कानावर आलंय होय ठरवलं होय ना होय बरं मग मी एक माझ्याकडे सुंदर मुलगा आहे हा तर त्याला मी उद्या भेटायला घेऊन येतो हा या घेऊन तर चालेल मुलीला घरात ठेवा हा ठेवतो हा चालेल उद्या येतो उद्या या वाट पाहतो मुलीला घरात ठेवा पण शिव्यात ठेवू नका पप्पांना सांगितलं फोन करून सांगितलं आहे ना? त्यांनी आपल्याला बोलवली ना हा. आपण जाऊन बघायची हा. मी तर म्हणतोय तू तयारीतच कर हा बघा, एका पायावर उभा आहे नवरा. हा चला एका फटक्यात उरकून टाकायचं हो मी तयारच झालोय 27चा झालोय बघा. चालायचं नाही मला. चल मग चल वेळ चला, घालवू. चला, चला. अरे वाट्या काय? पाहुणा आलो नाही अजून म्हणूनच अरे तुम्हाला राहिलं कुठं हा? तुम्हीच फोन केला होता हा इथं द्या सांगितलं होतं राहिला कुठं पावलं हे बघ, आले बघ सरपंच पाहुणे नमस्कार काय बरे आहो ना पाहिलं बरोबर. हा? बरं पोरगी नाही आणली होती पोरगीला मी कल्पन दिले हा तिला रात्री सांगेल म्हणालो तर रात्री झोपी गेली सकाळी सांगेल म्हणालो तर खेळायला गेली त्याला गेली होय काय म्हणता अहो, होता? त्या घडी एवढा उत्साही झालाय तिला खेळायला कशी पाहिजे पण मी हात करून घेऊ का मग तिला बघा लवकर हे बघा अहो, नाही तर हा पळत सुटेल याचा काही नियम आपली नाही पोरगी देखणे हा. जर एकदा बघितला हा. महेश्वर तिचा चेहरा नाही विसरणार काय म्हणता काय सरपंच? कशीच पाहिजे मला. बरं. पोरगी आहे. पाहिजे. अहो, माहिती होतं माझा मित्र आपल्याला खरं आणि सांगा आमच्या पोरगीची एट आहे हा. म्हणजे आमची हा. तिला नेहमी सतत घालणारा असावा काय? काय तिला सतत घालणारा असावा अहो काय घालणार काय असावा? काय पोटभर जेवण हा, हा. सोन्या नाण्याचे दागिने हा. हाऊसमूस करणारा त्याचं काय टेन्शन घेऊ नका हा असा गेला थोडी इथे ना तरी लगेच आलं म्हणजे तुडी आणि वाजणार. दुसरी गोष्ट हा. आमची पोरगी महिन्याला 30,000 कमवते 30,000 30,000? हो 30,000 हा. काय रे अरे मी 1 लाख रुपये हो आहे का हा, मी- टेन्शन नाही. ऐका सावर्ड्यापासून हा. त्रुंबवच्या देवळापर्यंत कटिंग करा पोचते काय? गार्डन हा. गार्डन कडे. तिला दिवसाला 1,000 रुपये मिळतात म्हणजे महिन्यात 30,000 कमवते हा. वाहतूकला किती अहो कमवतो सांगतोय ना 1 लाख रुपये कमवतो हा, ठीक आहे अहो, सकाळी इथनं सुटला ना त्या धागड वर जातो हा. संध्याकाळला गाडी भरली हा मग त्या गाड्यात नाही तर खाली खाली येतो आणि पाठी फक्त बघायचं पैसे घ्यायचं डबल भरलेलं असतं. हा पाठी त्याचं काही टेन्शन घेऊ नका हा तुम्ही काय लक्ष देऊ तुमच्या पोरगीला बोला बोलू ना मुलगीला बघा बोलो हो, ती खेळायला गेलो बोलू ना सुंदरा अशी हा बोलवून घ्या अगे सुंदरा काय बाबा तुला पाहुण्याला बघायला गेले आले दोंड्या आला काय दोंड्या? नवरा
मी तुमची पोरगी आहे. हो, हो. आमची मुलगी आहे. काय सांगितलं? लवकर याला तुमची पोरगी आहे. हो आमची आहे. राहणार ना आली काय? आता मला तरी नाही बघा. नाही मला वाटतं नागर ना बोला तुम्ही. मी अशी दिसते म्हणून काय लागू का? अर्थ काय झालं माहितीये काय अहो, सर पण ऐकून घ्या काय झालं माहितीये काय अहो मी जे आईच्या फोटोत होती ना त्या आई तिकडे लाकडा गेली ते राहणार हा ते काय झालं माहितीये आई लाकडी एवढी मोठी जमा केला भरपूर जमा केला त्याला. आणि हे मुली बांधता ना त्या डोंगराला आग लागली की हो. काय म्हणतो? हा डोंगरात आग लागली आणि त्या आगीने चटके बसायला लागले ना ती मी आईला म्हणताय अगं चल तू घरात राहू देत चल आपण जा घरात मी सांगितलं आत ना पण ते ऐकायला तयार नाही ती म्हणे गॅस संपलाय हे संपलंय मला आपल्याला नको आपल्याला आणि त्या वन्याच्या तक्क्यांना माझा असा लग्न झाला म्हणजे तू करपटली त्याच्यात? हा आपल्या होय काय? सरपंच. आणि मी ऐकत होती आईच्या पोटात होती तरी आईला सांगता येतं चल घरात चल आणि काय झालं माहितीये तो काय पाटणाचा बाण पेटला ना तर मी असं केस मूर्ती झाले काय ते? हो सरपंच. इकडे या. हो, इकडे या. हा. मला मुलगीपासून आहे काय? पोरगी काय नाव ठेवणार आहे काय मी म्हटलं होतं आधी लाखाची पोरगी. हो हो सरपंच. 27 झाले म्हणे घेता वाय काय? नाव म्हटलं होतं. आमची पोरगी म्हणजे पाखरू आहे साधं समजू नका गावात दिसतंय काय तर पाठीमागे? काय या नाण्याला जाऊ नका बाबा कुठला आहे गावीच नाही ना हो पाखरू विचारून दे बघा हा? म्हणायचे ते बघ बघ जरा बघा. हा, बघ. होय. इकडे पुढे ये जरा. सगळं काढत लागतंय. मला काय तू कुठल्या ड्युटी काढलेला जाते? अरे धोंड्या पाखरू म्हणजे चिटपाखरू आहे चिटपाखरू दिसतंय मला काय इथं पाखरू. मिट्टू जरा जास्तच बोलतोय हा? मिट्टू? कोण मिट्टू? लय उजावी झालाय तो बाबा हा? कोण मिट्टू? अरे तू दुसरा कोण मी मिट्टू? धोंड्या फिक्स आहे हा. तुझं लागलं बी आता होय काय माझं लागलं? लागलं? हे नाव ना दुसरं कोण पोरं पाखरं घेऊन माझं लागलं. अगं हे सगळं बरं दिसतंय. सगळं बाकीचं लागलेलं दिसतंय. हा? असं सांगितलं ना वनगामध्ये गावी झाली होय का? आईच्या पोटात आई मला घेऊन गेली ना घरात नाही ठेवणार होय काय? पोटात असताना हो अगं पिल्लू. अगं पिल्लू असं जवळ ये ग. अगं ये पिल्लू. हा पिल्लू. धोंड्या तुमच्याकडे कोंबडे हा? म्हणजे तुला गाड्यान पिल्लू म्हणताय मी. मला म्हणता हा. मला वाटतं तुमच्याकडे कोंबडे पिकामध्ये पिल्लो बोलतोय नाही नाही आताच्या काळात कशी जरा पोरगी दिसली की पिल्लू पिल्लू म्हणतो मग पिल्लू जरा जवळ येतं पण तू काय जवळ घेण्यासाठी नाही दिसत आहे. होय, तू लग्नाला रेडी आहेस ना? आय एम रेडी आ! या आये! या आये! अगं, म्हैस कुठं सुटली? रेडी पण गाडी टाकलंय. आ! आपला याला बाजून ठेवलायस काय? तयार आहे म्हणते तयार हा, बाई, काय? मला वाटतं आईला म्हणून विचारतोय आईला रेडी कुठं आहे म्हणता का म्हशी आहेत ना म्हणून बोललो. हा धोंड्या काय? एवढं इंग्लिश तुझं कसं आहे लय बेकारच कच्चा आहे. गेलास का नाही शाळेत अरे, कधी? पहिली नापास काय आहे. त्या मुलगासारखा जामराटच गेला अरे सांगतोय काय पहिली नापास आहे गेलोच नाही. हा पुढे बोल. हा तर राहू दे. सरपंच. बरं मी काय म्हणतो हा. तुमच्या पोरग्याला कोणती पसंत आहे थांबा का थांबा मी त्याला विचारतो. हा, विचारा इकडे धोंड्या काय काय मी काय म्हणतोय हा, आई एकच चान्स आपल्याकडे एकच चान्स आहे. एकच माझ्याकडे दुसरा मित्र आहे हा. तो काय आता मुंबई नको परवडायची नाही अरे ती तिथे मी काय म्हणतो इस्टेट एकदा बघ हा. मला काय ते पूर्णपणे विचार अरे Fix सगळं आहे काय बघितलं. अरे सगळंच बघितलंय तिथं. अजून काय बघायचं राहिले तर मला सांग. हा? त्याकडे बघ ना काय ते देखणं. असल्यावर फक्त लाडवण दिसताय बाकी काय सुद्धा दिसत मला नाही. वाटते ती चिपळूणच्या ब्युटी पार्लर म्हणणार हा वय 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 हा परत आता बघ हसते बघ का हसणं रूप आहे ना माझ्या या दिलाच हे होतंय धडकते. दाखवून करते पण रडायला मी- लागला. हा मी जाऊन विचारता विचार विचार ए तुला
म्हणजे असं बंधन बिंधन नाही ना लग्नाचं काय कसलं बंधन हा, लग्नाचं बिग्नाचं नाही काय नाही बापू सुद्धा काय असं माझ्या खांद्यावर असं वजन म्हणून टाकत नाही ना हा? तसं काय वाटतं तुम्हाला कसं काय वाटतं असं बघितलेलंच वाटतं मी रेडी आहे हा मग ठीक आहे. काय आणि मग वाटतं? काय वाटतं माझी एक वट आहे काका काका मी आहे मी हा, काका नाही. एवढी ड्युटी बरोबर ना आले सुंदर बोलले. हा मुलगा आहे. मी लग्नाला काय आहे? मला वाटलं हा मुलगा आहे आणि हा तुझा काका आहे की काय धोंड्या, ड्युटीवरनं गेलास नाही? नाही विनोद तुला सांगितलं होतं आधी जाऊ दे आपलं सगळे एकदाच फिक्स करायचंय म्हणजे काका म्हणते हा? अरे लग्न करायचं आपल्याला मी काका म्हणते असू दे चल, आता साखरपुडा वगैरे कधी काय मी पण तेच म्हणत होतो काय? मला वाटतं आता तू जोरावर एवढा हा आहे काय काय? बघण्याचा अडचण इथं चांगला साखरपुड्यासोबत पण बसून सरपंच, टाक. बाबा आधी नको साखरपुडा नको? सरपंच, सरपंच. मला त्या विकेला बोलवलं नाही काय 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 साखरपुडा उद्या घ्या ना हो, पागल. लपाची बी खेळते म्हणते पोरगी पण मी काय म्हणतो तो लपाछपी खेळायचं तर माझ्या बरोबर खेळ कोण सरपंच हा तुम्हाला मुलगी बरोबर पसंत आहे आहे. का मुलगी म्हणजे पसंत आहे का सांगा. मला काय पोरगी ना मला मुलगी लग्न पसंत आहे लावायचं. का सांगा फक्त मला तुझी पसंत आहे म्हणजे नाव ठेवण्यासारखं नाही बघ. हवं जरा घे. पाटणं फुडणं वरनं खाल्लं सगळीकडे बघ. हा, त्याचं बघून घे. मी तू जरा जास्तच वाचतोय हा? तुला बघून बघायला बघ काय डोळे पण आहेत काय चकमा करा जरा बघू. चष्मा मी काढत नाही का ते वरण्याची आग भेटली ना हा. की मला कसं तरी होतं. काय मुलीचा रुबाब वनव्याचा आग दिसला की तिला कसं तरी होतं मग माझ्याशी कसं तरी कर हा, ते वनव्याचा आग काढ काढ म्हणजे हो, तुला पोरगी पसंत आहे ना? सरपंच भुवयात ना भुवया तो फक्त काळं दिसताय तुझ्या डोळ्यात तर पांढरे दिसताय अहो सुने मला तुम्हारी ओ मुला सुंदरा असं आहे का मला सांगा. सारखा पुण्याला हात मारून हो, ती खेळायला जाते ना तेव्हा ती आठवण येते बरं. हा तर सुने एकदाच आहे ना नाही, एकदाच आहे काय काय एकदाच हा? खेळायला सगळे असते. ए, पांड्या, कोण आहे काय? हा? एवढं सोडलं आलं पाहिजे. खेळायला असतं रे. अहो, सरपंच, आमच्या दोंड्याचा विषय नाही, आहे का? तुमच्या आधी पण एक होता. तुमच्या आधी पण एक होता आणि आता तो नवीन बाबा पण आलाय होय? अरे काय बाबा गोट्या गोट्या? ऐका नाही गोट्या अरे गोट्या? गोट्या मला हाक मारी हो मुला सुंदरा अहो, गोट्या मला हाक मारी हो मुला सुंदरा तुझ्या मला हात मारी हो मला सुंदरा रक्त गेलं, गोट्याच्या बरोबर नदीवर गेलं. बाबा, नदीवर गेलं म्हणजे. पाटील काय माहिती? हो. काय गोट्याने खेळायला गेलं होतं? गोट्याने मी जातो तिकडे गोट्या खेळायला हा? तो जातो गर्देला लावायला हा, असू दे पण शिंग कुठे आले तुला हे बघ, हा बघ. अरे माणसी म्हणजे मी काय म्हणतोय काय? तुला पोरगी पसंत आहे पसंत आहे मग सरपंच हा? आय ते चांगले पसंत आहे काय? गुंडाळतात. तेव्हा काही लग्न- हो, थांबा, थांबा. हो, पप्पांचं राहू द्या आय जर होय बोलली आहे कुठं आहे? आहे? आय जर होय बोलली हा. तो घरात नाही गेलं तर मला विचारू. घरी आहे? मग मी एवढं सगळं केलंय तर कसं आहे मी? हा? आहे होय म्हणाला आणि वय म्हणा ना. मग आईची पण हा चालतंय मग तुम्ही काय बोला तर मग असू दे मग. ठीक हो, आहे. मायाला लावायला लग्न. नाही तुम्ही आहो, तुम्ही. पण आय पण पाहिजे ओय, आय बघ, कशी सुंदर आहे चकना बिकना लावते हा, असं सांग ना आईला. एकदा पहिले मी परत विसरणार नाही. एकदा पहिले ना मी परत विसरणार नाही आयुष्यभर. सरपंच फुल गॅरंटी आहे लाईफ टाईम कलर घ्यायचा पैसा वापर एकदम 100% गॅरंटी नाही बघ. हा कलर किती जाणार आहे नाही. नाही जाणार मला माहिती आहे ना दगडान घासा कशाने घासा रिन पावडर लावा हा काय तो नाही तर साबण घेस काय कलर पक्का कलर आहे असू दे कलर घ्यायचा पैसा वापर हा? हा? पैसा वापर अरे काय छाती ठोकून सांगते पैसा वापर हे बघा सरपंच हा.
पोरगी तुमच्या पोरगीला पसंत आहे काय पसंत? 36 गुण चांगले जुळत आहे 36 नाही 32 म्हणून 32. मग आता आपण काय जास्त वेळ लावण्यात मजा नाही. या पाण्याच्या काय म्हणलं की ताबडतोब उरकून घेऊया. उरकून घेऊया. काय पुढच्या महिन्यात लग्न. तर बाबा मला खेळायचं कसं नाही बरोबर. थांबा आता माझ्या बरोबर खेळायचं काय खेळायचं तुझ्या बरोबर नाही खेळलीस आता मोठी झालीस ना असं सुंदर रूप आहे ना ओ पप्पा तुम्ही पसंत आहे का हा? असू दे. पप्पा काय जवळ यायला लागला मला माहिती. असू दे. काय बघ, कुणाची हरकत नाही. आईला पण चालते आणि पप्पाला पण चालते. चालते ना काय टेन्शन नाही. चला. हो, काय तो पुढचं काय उरकून घ्या. काय उरकून घेऊया. आपण पाचवा बाबा हे सुंदरा तुला पसंत आहे ना तुला नाही तर आपलं तुम्ही मला तोच काय त्याच्यासाठी आणखी 2 पसंत आहे. अहो सरपंच ती काय म्हणते बघा तसं नाही बोलली ती. मग काय बोलली त्याच्या तुझ्यासारखे आणखी 2 2 पसंत आहेत. पण त्यांच्यातला फक्त तू. माझी समजूत घालू नका तुम्ही नाही, समजूत कशी घालू? नाही तर फसवाल मला नाही, नाही, नाही. त्या 2 झाल्या रे. आता फक्त तू. हा असू दे असू दे हा. हा मग चला त्याला काय उरकून घेऊया. उरकून घेऊया. आता आता मग काय उत्सुक आहे आता तुम्ही ते मी म्हटलं होतं तू उत्सुक असशील तर उलट झालं. अरे ते ब्युटी पार्लरच बघून मला मी उत्सुक झालो ना होय ना? सरपंच, वेळ घालण्यात मजा नाही. चला चला, चला हा, चला. ए धोंडा बाबा हाक मारी ओ मला सुंदरा. बरेच दिवसातून गावाला आलोय. गावाला आल्यावर कसं एकदम फ्रेश वाटतंय बघा. काय ती मुंबई त्या चाळीतलं जीवन एकदम नकोसं वाटतंय. रोज सकाळी उठायचं परत त्या घरातून जायचं संध्याकाळी घरात यायचा पत्ता नाही. नकोशी झाली ती एकदम मुंबई. अरे सुजल तू आलास होय. अरे कशी वाटते तुला मुंबई आहे ना स्वप्ननगरी अगं ती स्वप्ननगरी आहेच पण ती आता स्वप्नांची न राहता पैशांची झाली आहे. का रे असं अगं तिकडे राहणं खूप कठीण झाले आहे बघ. आता मी एक विचार केलाय काय माहितीये काय कसला अगं आमच्या आजोबांची जमीन आहे ना हा. ती विकून एक छोटीशी मुंबईला रूम घेतो आणि तिकडच माझ्या मम्मी पप्पांना आणि तुला पण घेऊन जातो. हो म्हणजे आपल्या दोघांचा राजराणीचा संसार हो तू राणी मी तुझा राजा. हो हा, चल मग तुझे पार्टी येणार आहे जमीन बघायला. हो चल जरा तयारी करतो चल. तो बांधा ना तो बांध. तिथून अशी गेले की त्या बांधापर्यंत आपली जमीन आहे. हे जमीन तो बहुत अच्छी आहे. हा. अरे ती आहे ना ती तिकडे जराशी आहे, दुसऱ्यांची आहे इकडची आपली आहे. उसका भाव बोलिए. भाव तुम्हाला सांगतोच भावात काय इसका जल्दी व्यवहार करेंगे. व्यवहार करू मी आहे ना. अरे सुजन हो गीता आहे हो तू मुंबईवर नाही आलास. कालच आलो का हो आला हो आणि हे पण रोजचं हो हे आहेत ना आमचे पंदीलाल शेठ आहेत. हो आमची जमीन विकतोय ना हा. ती जरा देखणी करायला आली आहेत. जमीन ए बाबा जमीन काय विकतोय हा अरे आता गावाला हाय तरी काय माझ्या वयाची सर्व पोरं मुंबईला सेटल झाली. मग मी एक जमीन विकून एक रूम घेऊन तिकडे सेटल होतो. काय तुला गाव काय चावतोय तुझ्यासारखी तरुण मुलं गाव सोडून मुंबईला निघाली तर मी तर गावाला राहणार तरी कोण. तुम्ही हा तुम्ही म्हणतोय सरपंच अरे येड्या
अरे हो कुठनं आले बाहेरनं आलेत ना अरे मी हा? मुरळच म्हणून आले ते. अरे येऊ दे ना पण हे बाहेरनं आलेत ना इथं आपली जमीन घेणार आणि हो शेतासारखं वागणार आणि आपण ह्यांच्याकडे कामाला म्हणून जाणार बरोबर ना बरोबर आहे ना मग हो पण गावाला काम धंदा नाही मजुरी नाही मग पोट तरी कसं भरणार मला सांगा. हो हे बरोबर बोलतोस तू काय बरोबर बोलतोय सरपंच काय बरोबर बोलतोस हा? अरे एवढा गावचा मी विकास केलाय तू कामगार काय म्हणतो हा? काय बरोबर बोलतोय हा? हो सरपंच मला सांगा तुम्ही तरी काय म्हणता बरोबर आहे आणि तू तरी काय म्हणतो गावाला काय नाही म्हणून अहो हा शेठ इथं येऊन स्वतःच साम्राज्य निर्माण करणार आणि आपल्यासारखी पोरं ह्याच्या हाताखाली नोकर बनून राहणार आणि आपली शिकलेली पोरं मुंबईला जाऊन ती दुसऱ्याच्या हाताखाली नोकर म्हणून हे बाकी अरे अशी सुशिक्षित पोरं जर इथंच राहिली आणि स्वतःचा कामधंदा जर केली तर चांगला आहे ना गावाचा पण विकास होईल ना मग बरोबर हे अगदी खरं बोलत बघ तू अरे हे बाहेरून येऊन आपल्या जमिनी घेणार मग? आपल्या वडिलोपार्जित बाप दादांच्या जमिनी आपण यांना विकणार मग त्याच्यापेक्षा मी म्हणतो आपल्या गावचा तरुण आपल्याच जमिनीने कसला हा. घाम गाळला कष्ट केले हा. तर काय फायदाच आहे ना कारण आता तर आधुनिक पद्धतीची शेती करता येते चांगली यंत्रणा आले आणि त्याच्यातून चांगलं उत्पन्न पण मिळत येते अहो हो बरोबर आहे हो पण आताचा तरुण इथं गावात राहील तेव्हा ना आजकाल काय चाललंय सरपंच सांगा मला अहो कौलं गल्ली भिंती घातल्या आता उरलाय तो फक्त सांगाडा अहो कौलं गल्ली भिंती घातल्या आता उरलाय तो फक्त सांगाडा अहो चाकरीसाठी मुंबई गाठली आणि रिकामा पडला वाडा अहो चाकरीसाठी मुंबई गाठली आणि रिकामा पडला वाडा अहो तुळशीपुरचा दिवा विजला अंगणात आलं गवत अहो तुळशीपुरचा दिवा विजला अंगणात आलं गवत तरुण आपला मुंबईला राहतोय अरे सोडून जाऊ शिकवलं अरे ज्या जमिनीच्या तुकड्यावरती पूर्वजाने घाम घालला अरे ज्या जमिनीच्या तुकड्यावरती पूर्वजाने घाम घालला अरे तो जमिनीचा तुकडा आपण फडक्यांच्या घशात घातला हा अरे तो जमिनीचा तुकडा आपण फडक्यांच्या घशात घातला हा तो जमिनीचा तुकडा सरपंच आपण परक्यांच्या घशात घातला अरे घामातून मोती आपण पिकवायचो कारण त्या मातीला आपली आस होती अरे घामातून मोती पिकवायचा आपण कारण त्या मातीला आपली आस होती अरे पैशाच्या या हौसापायी जमीन आपण विकली अरे पैशाच्या या हौसापायी जमीन आपण विकली पण मला सांग त्या शाळातल्या सिमेंटच्या जंगलात अरे माणूस किती टिकली रे माणूस किती टिकली अरे पोरा वेळेत जागा हो ही जमीन तुझी माय आहे रे अरे पोरा वेळेत जागा हो ही जमीन तुझी माय आहे किती ही शाळात मोठा झाला तरी मूल तुझं गाव आहे रे गाव आहे होय हे मला पटतंय हा. आताच्या परिस्थितीत जमीन विकणं म्हणजे माय विकण्यासारखं आहे आणि आताच्या गावात राहणं म्हणजे गावाला गाव पण येण्यासारखं आहे बघ. आता मी असा विचार केलाय की आपल्याच जमिनीत कष्ट करून दोन सुखाचे घास खाऊ. बरा हे तुला पटलं का मला तर वाटतं आताच्या तरुण मुलांच्या हातात आपल्या गावची परिस्थिती आहे आपल्या गावच्या रूढी परंपरा चालीरीती त्या जपता आल्या पाहिजेत पण त्यासाठी आपलं करून गावी राहायला पाहिजे हे खरं आहे ना सरपंच हो खरं आहे ना हो मला कारण हा जर करून गावी राहिला तर गावाला गाव पण येतं रे गावाला गाव पण येतं गावाला गाव पण येतं हो. ना सरपंच मग तुमच्या पोरगीला आता बोलवा आणि तिला काय तर पटवून सांगा हा तिला मी सांगितलंय रे अगोदर पण तिला आता बोलवा आणि तिला काय तर तुझी खात्री करण्यासाठी मी तिला बोलून हा सांगतो बरोबर राजू अगे राजू हो बाबा का मारलीत मला अगं मी काय म्हणतोय बोला तुला इथेच राहून सुंदर सुखाचा संसार करता येणार नाही का आपल्या शेतामध्ये कष्ट करून घाम गाळता येणार नाही का स्वतःच कष्ट करून जर 2 पैसे तुम्ही कमवले तर ते आपलेच राहतील की नाही हो बाबा पण ते गावात राहून करा चालेल मग आता लग्न सरपंच लग्न आधी माझ्या प्राजूचं व्हायला पाहिजे हा? आधी माझ्या प्राजूचं काय?
आमचा वराडी कुठं आहे हा? सांग वराडीचं बोलू बोलवा बोलवा धोंड्याचा या आयो. लाडकी ताई आहे. ताईला कशाला घेऊन अगं मला काय म्हणतात असं आहे का लग्नाने आम्हाला उदासीन वाटतं. तुझं काय डोकं बिकं आहे? अरे, माझी लाडकी ताई आहे. हा. मला सांभाळून चांगलं करा. हा सगळंच करून आपण नको. अरे, लय सांभाळली नाही. हा आता सगळं बाबा दिलं लय सांभाळली नाही. बघ कशी होती बघ. हा. आणि लय कष्ट केली बाय. होय, असं सुंदर बाजू तयार आहे. होय 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 मला माहिती असू द्या हा. बरं धोंड्या, मी काय म्हणतोय होय शिंग तुझा इथं लागेल हा? आधी आधी माझ्या मुलीचं लग्न होते हा? आधी माझ्या मुलीचं लग्न होतं. होय ना काय रे? तू ये घेऊन. हा ए भद्रा तुला सोन लागते बरं, चल घे. हे बघ. काय उत्सुक आहे गो? भटजी तयार झाली बघ हो आधी. काय उत्सुक आहे त्यांच्यापेक्षा गं? त्यांना मिळते तुझ्यापेक्षा. हा 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 मग हो दे हे पुढे काय म्हणे? हो दे काय म्हणे नाही. हा मी म्हणतो मी म्हणतो तू म्हणतो? मी तुला सांगितलं होतं ना होय. मी तुझं लग्न लावून देणार लावलं वेळ आता आलेली आहे हा, मग मला- मोनिरा पुढे गेले हा? हो मोनिराचा पुतण्या हो मोठे तर तू आपला अंतर पडत हो तुमच्या सुंदराला पुढे उभी करा हो चंद्राना हा पब्लिक मध्ये वाट काय झालं काय माझ्या आईशी पप्पा तिकडे आहेत, पप्पा कुठे गेलं अरे मला काय रे शिवमंगल सावधान गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया आवड दिसतोय चर्मन्वती वेदिका सीप्रावे प्रवती मा सुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जलई समुद्र सहिता सूर्यां सदा मंगलम शिवलग्ने सावधान अरे हर गला अरे हर गला
छपायची शाळेला एक आहे पण नाही. अहो, सरपंच, तुम्हाला घातलं मी आता कसं घालू नाही 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 आयो! अरे नाही, नाही, माझा असतो. तू विचारलास काय? म्हणजे सगळं तुमचं म्हणून तुम्हाला डॉक्टर द्या का म्हणलो मी आताच म्हटलं होतो मी या सगळ्यांच्या घराचं खातो म्हणून मी सरपंच चला या. हॅलो. ह्याच्यासाठी जोरदार टाळा वाजवा. हॅलो ऋषिक मायबाप मुंबईचाच मुलगा पाहिजे असं तुम्ही धरू नका मला. जर गावात असला तरी मेहनती कष्ट करणारा कोणते व्यसन न करणारा असला तरी आपल्या मुलीला तो चांगल्या प्रकारे पोहोचू शकतो तिचं पालन पोषण करू शकतो. फक्त तो निर्व्यसनी अल्प मेहनतीची कामं करणारा असावा. तुमचं भ्रम आहे मुंबईचा मुलगा असेल तर तो आपल्याला सुखात करेल किंवा हे करेल असं प्रत्येक काही मनामध्ये धरू नका. ही गोष्ट त्या मुलीसोबत त्यांच्या आई वडिलांनी पण लक्षात ठेवायला हवी. ठेवते चला गोदा.